श्री स्वामी समर्थ. या 6 राशींची भरभराट होणार आहे. ग्रहाचे शुभ संकेत दिसत आहेत. पैसा, नोकरी आणि प्रेम मिळणार आहे. या 6 राशींचा गेम पालटणार आहे. चांगले दिवस येणार आहेत. कोणत्या आहेत त्या 6 राशी जाणून घ्या. पूर्ण व्हिडिओ पहा. तर बघा, मार्च महिन्याचा 4था आठवडा लवकरच सुरू होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 23 ते 29 मार्च 2026 हा आठवडा लवकरच सुरू होणार आहे, जो फार खास असणार आहे. ज्योतिषांच्या मते या आठवड्यात अनेक राशींना नशिबाची साथ हमखास मिळेल, कारण या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहे, जे शुभ संकेत देत आहेत, ज्यामुळे काही राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, तर काहींना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. यामुळे मार्चचा 4था आठवडा म्हणजे शेवटचा आठवडा मेष ते मीन अशा सर्व 12 राशींसाठी नेमका कसा जाणार आहे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. मेष राशीसाठी हा आठवडा कसा जाणार आहे, तर ज्योतिषशास्त्रानुसार हा आठवडा कामात यशाचा काळ आहे. तुम्ही कोणतीही प्रलंबित कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत आनंदी असाल. शुक्रवार आणि शनिवारी कामाच्या ठिकाणी होणारा वाद त्रासदायक ठरू शकतो, त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी या संदर्भातली काळजी घेणं गरजेचं आहे. पुढची रास आहे वृषभ रास. ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीसाठी या आठवड्यात व्यवसायात अपयश येण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या कामाची व्याप्ती वाढवाल. तुम्हाला घर किंवा जमीन खरेदी करण्याची इच्छा होईल. बुधवारी एका गरीब व्यक्तीला कपडे दान करा. मिथुन रास. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा तुमच्या नोकरीला नवी दिशा देईल. व्यवसाय फारसा चांगला चालणार नाही. तुम्ही नोकरी बदलण्याची योजना कराल, तर तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने आनंदी असाल. कर्क रास. कर्क राशीसाठी मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा कसा जाईल, तर ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीसाठी हा आठवडा व्यवसायात नुकसान होऊ शकते. आरोग्य चांगले राहील. राजकारणात असलेल्यांनी सार्वजनिकरित्या बोलताना सावधगिरी बाळगावी. हा आठवडा धार्मिक कार्यासाठी चांगला आहे. सिंह राशीवाल्यांसाठी मार्चचा शेवटचा आठवडा कसा जाईल, तर ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीसाठी हा आठवडा काही क्षेत्रांमध्ये हा काळ शुभ वाटेल. काही क्षेत्रांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. बढाई मारणे किंवा अहंकारामुळे नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमचे कठोर परिश्रम फळ देतील आणि तुमच्या बॉसकडून तुम्हाला प्रशंसा मिळेल. कन्या राशीसाठी मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा कसा जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या बोलण्याबाबत सावधगिरी बाळगावी लागेल. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. आपल्या मुलाच्या यशाने तुम्हाला आनंद होईल. मेष आणि मकर राशीचा तुम्हाला फायदा होईल. तूळ राशीसाठी मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा 4था आठवडा कसा जाईल, तर बघा, तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नोकरीच्या नवीन संधी मिळतील. शनिवारी राजकीय वाद होऊ शकतात. हिरवा रंग शुभ आहे. मित्रांचे सहकार्य घ्या. कोणतेही व्यावसायिक निर्णय काळजीपूर्वक घ्या. वृश्चिक राशीसाठी मार्च महिन्याचा 4था आठवडा शेवटचा आठवडा कसा जाईल, तर बघा, ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीसाठी आठवड्याच्या या तुमचा व्यवसाय वाढेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. लाल आणि पिवळे रंग शुभ आहेत. गुरुवारी हरभरा दान करा. तुम्हाला घर किंवा जमीन खरेदी करण्याची इच्छा होऊ शकते. तुमचा मित्र तुम्हाला एखाद्या मोठ्या कामात मदत करू शकतो. धनुराशीवाल्यांसाठी मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा कसा जाईल, तर बघा, धनुराशीच्या लोकांसाठी या आठवड्यात व्यवसायात संघर्ष करावा लागेल. तुम्हाला तुमच्या नोकरीत यश मिळेल. स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करा. तुमच्या व्यवसायातील काही नवीन बदलांमध्ये यश मिळेल. सहकारी सहकार्य करतील. तर मकर राशीवाल्यांसाठी 4था आठवडा कसा जाईल मार्च महिन्याचा, बघा, ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात तुम्ही बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली घराची सर्व बांधकाम पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल.
व्यावसायिकांना संघर्ष करावा लागेल. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाला नवीन दिशा देतील. कुंभ राशीवाल्यांसाठी मार्च महिन्याचा चौथा आठवडा कसा जाईल, तर ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात व्यवसायावर लक्ष केंद्रित करतील. रक्तदाब असलेल्या म्हणजेच BP असलेल्या रुग्णांनी सावधगिरी बाळगावी लागेल. नवीन व्यवसायाचे नियोजन यशस्वी होईल. आणि मीन या राशीच्या लोकांसाठी मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा चौथा आठवडा कसा जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात व्यवसायात खूप संघर्ष येण्याची शक्यता आहे. नोकरी बदलाप्रमाणे प्रयत्न होतील. पैसा खर्च होईल. विद्यार्थी यशस्वी होतील. सहकारी तुम्हाला पाठिंबा देतील. तर अशा पद्धतीने मीन रास, कुंभ रास, मकर रास, धनु रास, वृश्चिक रास, तुळ रास, कन्या रास, सिंह रास, कर्क रास, मिथुन रास, वृषभ रास, मेष रास या 12 राशींचा मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा कसा असेल हे या ठिकाणी पाहिलेलं आहे. तुमची रास कोणती कमेंट करून सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.